Hello everybody. हॅलो एव्हरीबडी. चला सर्वांनी माझ्याकडे बघायचं आहे, सर्वांनी लक्षही माझ्याकडे द्यायचं आहे. सर्वांना माझा आवाज येतोय? चला, व्हेरी गुड. चला बघा, आपण आज जरा जो काही आपला 8th स्टँडर्डमधल्या बी द बेस्ट याचा एक भाग राहिला होता, तो भाग आता आपण लगेच पूर्ण करू. चला, बी द बेस्टमधला जो सेकंड पार्ट राहिला होता आपला पोएमचा, तो आपण आता या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. तर बघा, सेकंड पोएमचा जो सेकंड पार्ट आहे तो पोएमचा कंप्लीट करू आणि आपली कविता आज आपण पूर्ण करणार. त्यामुळे जर समजलं नाही तर प्रत्येकाने मला प्रश्न विचारायचे, ग्रुपवरती मेसेज टाकायचा आणि प्रश्न विचारायचे. बघा, थर्ड स्टँडर्ड आहे. वी कांट ऑल बी अ कॅप्टन्स, वी हॅव गॉट to be the crew. There's a something for all of us here. There's a big work to do and there's a leisure to do. And the task you must do is the nearer. Here the poet Douglas telling here, we can't all be a captain. We आपण can't शकत नाही, all म्हणजे सर्व, be a captain सर्वच काही कॅप्टन बनू शकत नाही, किंवा मुख्य प्रमुख कॅप्टन म्हणजे बघा इथे पण आपण याचा अर्थ काय, कॅप्टन म्हणजे जहाजाचा जो कॅप्टन असतो तो कॅप्टन, कर्णधार. लक्षात घ्या, जहाजाचा जो काही कॅप्टन असतो तो कॅप्टन. वी कांट ऑल बी अ कॅप्टन, सर्वच लोक कॅप्टन बनू शकत नाही. म्हणजे इथे थोडक्यात इथे पोएटला सांगायचं आहे की सर्वच लोकांना यश मिळेल असं नाही, तर इथे तोच म्हणत आहे, वी कांट बी ऑल कॅप्टन्स, सर्वच जण कॅप्टन बनू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी अ क्रू. वी हॅव गॉट, परंतु आपल्याला मिळवता येते काय, टू बी अ क्रू. क्रूचा दोन अर्थ आहे. क्रू म्हणजे कॅबिन होती आणि दुसरा क्रू म्हणजे खलासी. इथे पण क्रूचा अर्थ काय, खलाशी. लक्षात घ्या की वी हॅव गॉट टू बी अ क्रू, परंतु निश्चित खलाशी निश्चित बनू शकतो. वी हॅव टू गॉट, वी हॅव, वी ईचा अर्थ इथे काय होतो, शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्ट हँड म्हणतात त्याला. वी हॅव गॉट टू बी अ क्रू, तर आपण खलाशी मात्र होऊ शकतो. कॅप्टन आपण सर्वच आपण कॅप्टन होऊ शकत नाही, परंतु खलाशी मात्र निश्चित आपल्याला होता येते. देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर्स अ समथिंग प्रत्येकासाठी, देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. हिअर म्हणजे येथे. देअर्स अ समथिंग काहीतरी, फॉर ऑल ऑफ अस आपल्या सर्वांना काही ना काहीतरी बनता येतेच. असं काहीच नाही जगात की आपल्याला काही बनता येत नाही. बघा, सर्व काही बनता येते माणसाला, फक्त त्याच्यात ती जिज्ञासा पाहिजे, क्युरियासिटी पाहिजे. तेच म्हटलेले, देअर्स अ समथिंग काहीतरी आहे, फॉर ऑल ऑफ अस हिअर, इथे आपल्यामध्ये काहीतरी आहे की आपण काहीतरी बनू शकतो. देअर्स अ बिग वर्क टू डू, करण्यासारखं भरपूर काम आहे. देअर्स अ बिग म्हणजे भरपूर, वर्क म्हणजे काम, टू डू म्हणजे करण्यासाठी भरपूर काम पडलेलं आहे. खूप काम आहे जगामध्ये, इतक्या गोष्टी आहेत की आपण त्याचा विचार करू शकत नाही. अँड देअर्स अ लेजर टू डू, आणि करण्यासारखंही काहीच नाही. तसं पाहा, लेजर टू डू. इथे बघा, दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला जे शब्दाचे छोटे छोटे अर्थ आहे ते दिलेले आहेत. लक्षात घ्या, देअर्स अ बिग वर्क, बिग म्हणजे खूप मोठं काम आहे, टू डू करण्यासाठी. अँड देअर्स म्हणजे देअर इज अ लेजर टू डू, आणि अनइम्पॉर्टंट. लेजर म्हणजे कमी महत्त्वाचं, आणि कमी महत्त्वाचं असं जगात कोणतंही काम नाही. सर्व कामं महत्त्वाची आहे प्रत्येकाचं. असं कोणतं काम आहे की जगात महत्त्वाचं नाही? प्रत्येकाचं. जसं शिक्षकाचं काम आहे शिकवणे, तेही महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याचं काम आहे शिकणे, तेही महत्त्वाचं आहे. आईवडिलांचं कर्तव्य आहे किंवा काम आहे विद्यार्थ्याला शाळेपर्यंत आणून पोचणे, त्याला चांगलं शिक्षण देणे, त्याला मदत करणे, त्याला लागणाऱ्या वस्तू देणे. शेतकऱ्याचं काम आहे शेती करणे. तसे प्रत्येकाचं काम कोणतंही, जसं शाळेचं उदाहरण जर आपण घेतलं तर प्यून टू हेडमिस्ट्रेस किंवा हेडमास्टरपर्यंत सर्वच लोकांची कामं महत्त्वाची आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, देअर इज द बिग वर्क टू डू, करण्यासाठी खूप मोठं काम आहे. अँड देअर्स अ लेजर टू डू. लेजर म्हणजे
अनइम्पॉर्टंट. लेझर मीन्स लेझर म्हणजे अनइम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्त्वाचं. हे बघा, कमी महत्त्वाचं कोणतंच काम नाही आहे की जे तुम्ही करण्यासाठी नाही आहे. अँड द ऑल टास्क यू मस्ट टू डू, अँड ऑल द टास्क म्हणजे काम, हाती घेतलेलं कार्य, यू मस्ट टू डू तुम्ही केलंच पाहिजे. इज द नियरर म्हणजे तुमच्या जवळ जे काम येईल, हाती जे काम पडेल ते काम केलं पाहिजे. मग तुम्हाला परिस्थिती कोण्या कामावर आणून ठेवील सांगता येत नाही. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, एक दिन हाती एक दिन घोडा एक दिन पैदल चलना पडेगा. म्हणजे कधी कोणाला कोणतं काम करावं लागेल हे सांगता येत नाही. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं उदाहरण जर तुम्हाला याचं द्यायचं सांगितलं तर आपण काय म्हणू, द टास्क यू मस्ट टू डू, काम कोणतंही असो ते केलं पाहिजे. इज द नियरर तुमच्या जवळ असलेलं, तुमच्याकडे जे काम येईल ते केलं पाहिजे. आणि म्हणून जे काम येईल ते आपण केलंच पाहिजे. मस्ट आहे, मस्ट म्हणजे केलंच पाहिजे प्रत्येकाने. अशा प्रकारचा या कवितेचं एक अर्थ होतो की जे काम आपल्याकडे येईल ते काम करावं लागेलच, कारण काम हेच देव, माय वर्क इज माय गॉड असं म्हणून जर तुम्ही काम केलं तर सर्व काही मिळू शकता. परत पहा, वी कांट ऑल बी द कॅप्टन्स, आपण सर्वच लोक कर्णधार होऊ शकत नाही किंवा कॅप्टन बनू शकत नाही एखाद्या जहाजाचे. परंतु वी हॅव गॉट टू डू अ क्रू, परंतु आपण एखाद्या जहाजाचा खलाशी मात्र चांगलं बनू शकतो. आपल्याला जहाजाचा कॅप्टन बनू शकत नाही आपण. सर्वच्या सर्वांनी म्हटलं की आम्ही सगळेच जहाजाचे कॅप्टन बनणार, अरे तर मग खलाशी कोण बनणार? परंतु मग तुम्ही खलाशी बनू शकता. जरी तुम्हाला कॅप्टन बनता येत नाही तर खलाशी मात्र निश्चित बनता येते. देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही बनता येते. देअर्स अ समथिंग, काही ना काही आहे, फॉर ऑल ऑफ अस आपल्यामध्ये. हिअर इथे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही आहे, गुण की जो आपल्याला बनवतो, जो आपल्याला घडवता येतो, बनवता येतो. देअर्स अ बिग वर्क टू डू, करण्यासाठी खूप काम आहे. अँड देअर्स लेझर टू डू, आणि कमी महत्त्वाचं असं कोणतंच काम नाही. म्हणजे प्रत्येकाचं कामच महत्त्वाचं आहे, मग तो कोणीही असो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घेतला, शाळेतल्या आपल्या पिऊनपासून तर हेडमिस्ट्रेसपर्यंत सर्वांना आपापलं काम महत्त्वाचं आहे आणि कमी महत्त्वाचं काम कोणाचंच नाही आहे. अँड देअर्स द टास्क यू मस्ट टू डू, जे काम तुम्हाला मिळेल यू मस्ट टू डू तुम्ही केलंच पाहिजे. इज द नियरर म्हणजे तुमच्या जवळ असलेलं. हा झाला आपला थर्ड स्टांजा. आता आपण फोर्थ स्टांजाकडे वळू थोडंसं. बघा इकडे फोर्थ स्टांजाकडे वळू. ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी ते घ्यायचं. आपण एक एक अर्थ इथे एक एक याचं लिहिणार आणि एक एक अर्थ आपण समजून घेणार. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही 2-2, 4-4 वेळा, 5-5 वेळा ऐकून त्याचा अर्थ समजून घेऊ शकता, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तो अर्थ समजून घ्यायचा आहे. यू कांट बी अ हायवे, इफ यू कांट बी अ हायवे, then just be a trial. Then just be a trial. बघा, वाक्य खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर असं एक वाक्य इथे आलेलं आहे. आपण वाक्य पूर्ण करून घेऊ. दुसरं त्याच्या खालची सेकंड लाईन, इफ you can't be the sun, if you can't be a sun, be a star. Be a star. बघा काय म्हटलेलं, बी अ स्टार. सुंदर वाक्य. इफ यू कांट, इफ जर, यू म्हणजे तुम्ही, कांट बी शकत नाही, हायवे म्हणजे महामार्ग तुम्हाला बनता येत नाही. जर एखादा रस्ता असेल, विचार करत असेल, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्हाला एखादा महामार्ग बनता येत नसेल तर काय बना. जर एखाद्या व्यक्तीसाठी, फॉर एक्झाम्पल हिअर महामार्ग, हायवेचा अर्थ काय, महामार्ग म्हणजे इथे जर अर्थ घ्यायचा पोएममध्ये तर त्याचा होईल महान व्यक्ती. जर तुम्हाला महान व्यक्ती बनता येत नसेल, कोणाला महामार्ग उपलब्ध करून देता येत नसेल महान व्यक्ती बनून, तर जस्ट बी अ ट्रायल. ट्रायल म्हणजे
त्याला म्हणतो पाऊलवाट. आपण त्याला काय म्हटलं, ट्रायल मीन्स पाऊलवाट. फुटवे आपण म्हणतो ना, फुटवे. द ट्रायल म्हणजे फुटवे, पाऊलवाट. तर लोकांसाठी पाऊलवाट बना. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल की जर आपल्याला कोणासाठी एखादं काय बनू शकत नसेल, आपण हायवे बनवू शकत नसेल, महामार्ग बनवू शकत नसेल, तर किमान कोणातरीसाठी तुम्ही जगामध्ये काय बना, ट्रायल म्हणजे पाऊलवाट बना. जर लोकांसाठी तुम्हाला हायवे बनवता येत नसेल तर पाऊलवाट बनवा. इफ यू कांट बी द सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नसेल, सूर्य माहित तुम्हाला, सन अ प्लॅनेट, याला आपण म्हणतो प्लॅनेट, एक ग्रह बनता येत नसेल. इफ यू कांट बी अ सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नाही तर किमान काय बना, बी अ स्टार म्हणजे तारा, तर किमान तारा तरी बना. म्हणजे थोडक्यात काय, सूर्याचा अर्थ, हे जे तुम्हाला इथे सन, स्टार, हे जे मोठे मोठे उपमा दिल्या, ह्या उपमा कशासाठी आहेत हे लक्षात घ्या, की जर तुम्हाला कोणाच्या जीवनामध्ये मोठा मार्ग उपलब्ध करून देता येत नसेल तर किमान त्याच्यासाठी पाऊलवाट उपलब्ध करून द्या, किंवा त्याच्यासाठी पाऊलवाट बना. जर तुम्हाला खूप काही कोणाला काही देता येत नसेल, म्हणजे कोणाला जर तुम्हाला दुःख देता येत नाही ना, म्हणजे सुख देता येत नाही ना, तर किमान दुःख देऊ नका. म्हणजे त्याचा अर्थ तोच की हायवे म्हणजे महामार्गासारखं बनता येत नसेल कोणासाठी तर किमान काय बना, जस्ट ट्रायल म्हणजे एक पाऊलवाट बना. इफ यू कांट बी अ सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्यप्रकाश बनता येत नसेल, कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नाही, तर किमान कोणातरीसाठी तारा बना. याचा अर्थ हा. लास्ट वर्ड्स, आता याच्यामधला लास्ट लाईन आहे, इफ इजंट बी अ इझी. इफ त्या लिहित नाही मी, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर रफ करतो. इफ यू कांट बी अ हायवे, परत पहा एकदा, जर तुम्हाला कोणासाठी, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्ही बनू शकत नाही, कोणासाठी महामार्ग बनू शकत नाही, तर किमान एक पाऊलवाट बना. फक्त काय बना, पाऊलवाट. इफ यू कांट बी अ सन, जर सूर्यप्रकाश बनता येत नाही, सूर्य बनता येत नाही, तर किमान कोणातरीसाठी तारा बना. अँड पुढचे वाक्य आहे लास्ट स्टांजा, त्याच्या लास्ट 2 लाईन्स आहेत. या लास्ट स्टांजामधल्या आपल्या त्या 2 लाईन्स बघा काय म्हणतात. तर या 2 लाईन्स आहेत, इफ यू इजंट it isn't by sight. If isn't by sight that you win or you fail. काय म्हटलेले, यू फेल. लक्षात घ्या, यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर EVER whatever you are. एक्सक्लेमेशन मार्क, इथे एक्सक्लेमेशन मार्क ओनली. बघा किती सुंदर वाक्य आहे ते तुम्हाला कळेल. इट इजंट बाय साईज. इफ इजंट म्हणजे नाही, बाय साईज म्हणजे त्याचा आकाराचं महत्त्व नसते. दॅट यू विन ऑर यू लॉस, याच्या आकाराला महत्त्व नाही की तुम्ही किती जिंकलात आणि किती हरलात. हरणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नाही. इट इज